समाधान, तुला एक सांगू का? ना म्हणजे तुला वाईट वाटणार नसेल तर. अहो असं का म्हणताय नाना? आता तुम्ही मला परकाय का मी तुम्हाला परकाय? हा, मी तर नेहमीच तुम्हाला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानले. तुमच्या मनात असेल ती बोला, जर नाही बोलला ना तर मला वाईट वाटेल बघा. तू म्हणतोयस एवढं सगळं, पण तुला ती झेपणार आहे का? म्हणजे पैशाची जुळणी झाली पाहिजे. कसं आहे, ही घरानं मोठं तालीवर आहे, त्यांच्या बी काहीतरी अपेक्षा असतीलच की. तू करायला जातोय सगळं, बोलणी करताना कुठं अडकू नकोस म्हणजे झालं. नाही नाही नाना, म्हणून तर आलोय तुमच्याकडे. म्हणजे पुष्पाचं आणि माझं असं म्हणणं आहे की लग्नाची बोलणी करताना तुम्ही आमच्या संकट असावं. हे बघ समाधान, तुला स्पष्टपणाने सांगतो, मला असं वाटतंय की मी ह्याच्यात काय पडू नये. आधीच आमच्या बाबतीत हे असं झालं, आणि परत त्याच संदर्भात त्या घरात जाणं म्हणजे ती बरोबर दिसत नाही रे. त्यातनं त्यांच्या डोक्यात राग असणार. वय आणि ते भैया नाही म्हणजे त्यांच्या मनात काय तसं नसल, पण ह्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यात अजून काय तर उगाच यायला नको. अहो नाही नाही, ती सगळं आधी बोललो आणि मगच पुढचं पाऊल उचललंय आम्ही. म्हणजे हे सगळं ठरवायच्या आधी शीतल आणि आजाशी बोलून घेतलं. कसं आहे, शीतलनं स्वतः या लग्नाला संमती दिली, म्हणूनच आम्ही पुढची बोलणी करायला गेलो. आता शीतलनं संमती दिली म्हणल्यावर भैया बी म्हणले मागचं काय काढत बसू नका म्हणून. मग म्हणलं आपल्याला काय हरकत आहे, म्हणूनच म्हणलं नाना तुम्ही बरोबर असता म्हणजे मला जरा बोलायला बरं पडलं असतं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण दुसरं कुठलं स्थळ असतं तर मी आलो बी असतो रे, पण ह्यांच्याकडे नको. आता ते म्हणतात सगळं ठीक आहे म्हणून, पण माझ्या मनाला काय ते पटत नाही बघ. बरं राहिलं, आता मी तुम्हाला काय हाताला धरून थोडीच नेणार आहे, पण तुम्हाला वाटतंय तसं तर तसं. येऊ का मग मी? समाधान, उगाच मनात काहीतरी धरून बसू नकोस. अहो नाही नाही ना, तसं अजिबात काय नाही. खरं तर मला काम आहे म्हणून मी निघालोय. येऊ का? सगळं अवघडच आहे बाबा. तेच की, अहो मी तुम्हाला म्हणलं नाही का, काल शीतल आलती, ती पण सांगत होती अहो खर तर त्या दोघांचा बी लग्नाला विरोध आहे. मग शीतलने परवानगी कशी दिली? अहो तो सगळा गैरसमजच झालाय बघा. म्हणजे शीतलला जसं कळलं ना तसं तिनं अजिंक्यनं सांगितलं, तर अजिंक्य म्हणले की मामान घरातले सगळे आनंदात आहेत, तर आपण त्याच्यात काय पडायला नको, आणि सगळ्यांचं हिरमोड होईल म्हणून दोघं बी गप्प बसल्यात बघा. या लग्नाच्या भानगडी म्हणजे लय नाजूक विषय असतोय बघ. कधी कशावरून कुणाचं मन दुखावलं जाईल काय सांगता येत नाही. आता समाधानच बघ ना, त्याला म्हणलं स्पष्ट नकार दे, तर त्याला वाईट वाटणार, आणि आपण ह्याच्यात काय करायचं नाही असं म्हणलं तर आपलं मन आपल्यालाच खात राहणार. जाऊ द्या, हे बघा आपण आपलं सांगायचं काम केलंय, आता ज्याचं नशीब त्याच्या बरोबरच. नशिबात असेल तेच होणार की. अगं नशीब नशीब तरी काय असतंय ग? आपले निर्णय बरोबर ठरले की चांगलं नशीब, आणि ते चुकले की वाईट नशीब. देवा पांडुरंगा, आता तूच काहीतरी चमत्कार घडव बाबा. त्या समाधानला चांगली बुद्धी दे, आणि हे लग्न एकदा रहित होऊ देत बाबा.
लईच निरखून बघताय वाटतं घर. नाही, तसं काय नाही. तुमचीच वाट बघत बसले होते. जरा बोलायचंय तुमच्याशी. हे काय लावलंय तुम्ही? झुंबर. आमच्या आईसाहेबांना आणि पिताश्रींना लय आवड घर सजवायची. त्यांनी ना लय कुठनं काय काय आणलं होतं. हे हा सोफा त्यांनी ओरिसावरनं आणलाय. हे ह्याच्या परश्यात ना परश्या या त्यांनी इजिप्तवरनं आणल्यात. स्पेशल डिझाईन आहे बरं का आमच्यासाठी. एवढं फर्निचर आहे ना स्पेशली सागवानी लाकडाचं. आमचे पिताश्री लय परफेक्ट होते बरं का. त्यांना सगळं व्यवस्थित लागायचं. मग त्यासाठी कितीही पैसा कितीही वेळ गेला तरी विचार करायचा नाही. बरं कशी काय वाटवाकडे गेली. तेच बोलायचं होतं जरा. टॅलेंट आलं होतं मगाशी निरोप घेऊन तुमचा. तुमच्या आई साहेबांनी तुमच्यासाठी स्थळ बघितलंय म्हण कुठलं तर. कुठलं तर हा कुठलं तर साधं सुद्धा स्थळ आहे का मामी. ते सोलापूरचे आमदार आहेत. 2 वेळा इलेक्शन मारलंय त्यांनी. आता 3री वेळा हॅट्रिक होईल. त्यांची एकुलती एक मुलगी. शीतल जरा पाणी घे ग. मामा मामा तुम्हाला जेवाय वाढू? वाढ वाढ. शीतल घरी जाऊन आलो नानांकडे. वय का बरं? अगं त्यांना म्हणलं लग्नाची पुढची बोलाचाली करायची, तुम्ही येताय का म्हणून. तर म्हणले मी काही येत नाही. म्हणलं का हो. तर म्हणले आत्ताच भयांसंग असं झालंय परत मी कशाला. तर म्हणलं अहो शीतलला काय हरकत नाही. ती कायच बोलली नाही. तरी बी म्हणले मी काही येत नाही. बर म्हणलं ठीक आहे. पण म्हणलं मी तर तयारीला लागलोय. म्हणलं मी दिनकरला सांगितलंय कार्यालय बघायला. दिनकर म्हणला भुईंजमध्ये नवीन काहीतरी कार्यालय झालंय. म्हणलं भुईंजमध्ये असेल तर चांगलंच आहे की.